यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पहिली गोष्ट असं आहे का पनवेलमध्ये जे 10 वर्षापासून जे खासदार आहेत पारणे सर, आम्ही पॉलिटिकल आहोत, आम्हाला त्यांचे नाव माहिती आहे, पण मला असं वाटतं पनवेलकरांना पण कमीत कमी 70% लोकांना नाव माहीत पण नसेल। एक सिंपल त्यांच्याकडनं एक कामाचा जे आपण एक्सपेक्टेशन करतो, आजपर्यंत आपल्याकडे 5 लाखाचा मतदान एवढी आपल्याकडे हे आहे, तरी आपल्याकडे एक पासपोर्ट ऑफिस नाही आहे। म्हणजे सांगायला गेलं तर त्यांनी खासदार म्हणून काही काम केलेलं नाहीये। आता ते बोलतात आम्हाला जे मत आहे ते मोदीच्या नावावरती द्या। आपण मोदी साहेबांच्या नावावरती जेव्हा मत मागतात, तर मी तर चॅलेंज करतो लोकांना का मोदी साहेबांनी केलेले 5 कामं दाखवा। तुमची फॉरेन पॉलिसी फेल आहे, तुमचं जेवढं डेव्हलपमेंट आहे ते फक्त तुम्ही कर्जबाजी, म्हणजे आज आपण बोलतो का गडकरी साहेबांनी हायवे केले, मान्य केले, पण त्याच्यासाठी ते 2.5 लाख करोड लोन घेतलेलं आहे। डेव्हलपमेंट जे आहे ते लोकांची सोशली पण पॉलिटिकल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे। आपल्याकडे जेवढं डेव्हलपमेंट भारतामध्ये होतोय ते ॲसेट विकून होतोय, लोकांचं डेव्हलपमेंट होत नाही। तर आपल्याला हे बघायला पाहिजे का 10 वर्षापूर्वी लोकांकडे स्पेंडिंग करण्यासाठी पैसे होते, आज लोकांना स्पेंडिंग तर सोडा, त्यांची जे हे म्हणजे रिसेंटली एक हे आलेलं आहे तर लोकांनी म्हणजे इंडियामध्ये 1 लाख कोटी रुपये फक्त गोल्ड गिरवी ठेवून ठेवलेलं आहे। ही परिस्थिती आहे। आपण कोणाला म्हणजे डिटेलमध्ये जात नाही। आपण पनवेलचा खूप मोठा डेव्हलपमेंट चालू आहे। आज तुम्ही पनवेलच्या अवतीभोवती बघितलं, सिडको सोडून एअरपोर्ट अडानीला, तलोजेकडे तुम्ही गेले तर तिकडे त्यांनी एक खूप मोठा हे घेतलेलं आहे, रेल्वे पूर्ण तुमचं जेवढं इम्पोर्ट येणार आहे किंवा एक्सपोर्ट सगळं अडानीकडे। NRI रोडला गेले 100 एकर जागा, म्हणजे तुम्ही काय सोडलंय लोकांसाठी, काय सोडलंय? 4-5 जे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे सोडून लोकांचं काही डेव्हलपमेंट झालं नाही। म्हणजे आज पनवेलच्या आजूबाजूला पॉलिटिकली किंवा तुमचं सोशली पनवेल पूर्ण भकास झालेला आपण असं बोलू शकतो। म्हणून लोक वैतागलेत आणि या टाइमिंगला त्यांना चेंज पाहिजे। आता मूल्यामध्ये काम करत असताना लोक थोडे आहेत त्यावर, पण त्यांना चेंज पाहिजे आणि या टाइमिंगला नक्कीच आमच्याकडनं चांगलं मतदान होणार आणि हे चेंजसाठी म्हणजे देशासाठी मतदान करणार आहेत, कुठल्या पार्टीसाठी नाही, हे आमची या टाइमिंगला मानसिकता आहे। महाराष्ट्राचा जो औद्योगिकरण आहे, जे आपले जे कंपनीज आहेत हे गुजरातमध्ये न जायला पाहिजे आणि आपले लोकल लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे। याच्यासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रोग्रेससाठी आपण इंडिया अलायन्सला मतदान केलं पाहिजे। संजोग वागेरे पाटील हे इकडचे जे उमेदवार आहे यांना भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि देशासाठी आपलं काहीतरी योगदान या अलायन्सला मत देऊन केलं पाहिजे, एवढं सांगून आणि मशाल या चिन्हावरती जे त्यांची निशाणी 3 नंबर बटनवरती आहे तिकडे आपलं मतदान करून विजयी करावं। धन्यवाद।